हरणे विभागाप्रमाणेच नेरूळ आणि बेलापूर विभागातील पाणी नमुने तपासणीची महापौर सुजाता पाटील यांनी उपमहापौर दशरथ भगत यांच्यासह पाहणी केली आहे। या प्रसंगी महिला आणि बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेविका रेखा विनोद म्हात्रे, नगरसेवक सुनील पाटील आणि विशाल विचारे तसंच अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव आणि संतोष उनवणे त्याचप्रमाणे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी नेरूळ सेक्टर 50 येथील मलप्रक्रिया केंद्र आणि टर्शियरी ट्रीटमेंट प्लांटचीही महापौर सुजाता पाटील यांनी पाहणी केली आहे। मोरबे धरण, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र आणि आग्रोळी येथील मुख्य जलकुंभ आणि पंपिंग स्टेशन त्याचप्रमाणे स्काडा नियंत्रण केंद्र यांची पाहणी केल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष विभागांमध्ये जाऊन तेथील स्थानिक नगरसेवकांसमवेत जलनमुने तपासणीच्या पाहणीस सुरुवात केली आहे। त्यामध्ये त्या विभाग क्षेत्रांमधील विविध भागांतील घरांमधून पाणी नमुने संकलित करण्यात येत असून त्यांची चाचणी करण्यात येते। यामध्ये ISI आंतरराष्ट्रीय स्टँडर्डनुसार पाण्याची गुणवत्ता तपासली जाते। पाणी नमुन्यातील pH, टर्बिडिटी आणि क्लोरीनचं प्रमाण तपासलं जात आहे। पूर्वी आता जे 15 दिवसापूर्वी काही कामानिमित्त आपला 3 दिवसाचा शटडाऊन घेतला गेला, त्याच्यामध्ये पूर्ण 3 दिवस आपल्या ज्या पाईपलाईन होत्या त्या कोरड्या होत्या आणि त्याच्यामध्ये जो पाण्याच्या माध्यमातून आलेला गाळ असेल किंवा कचरा तो एक सेटल झालेला आणि जेव्हा पूर्ववत पाणी पुरवठा केला तेव्हा तो फोर्सनी पाणी पुरवठा आल्यानंतर त्याच्या माध्यमातून जो गाळ कचरा आहे तो आपल्या टाक्यांपर्यंत येऊन पोहोचला आणि त्याच्यामुळे किंवा बऱ्याच ठिकाणी लाईन गटरमधून आहेत त्याच्यामुळे हे पाणी थोडं दूषित म्हणजे गढूळ येत होतं। आता एवढ्या दिवसामध्ये पाण्याचा कलर आपण त्या दिवसापासून सतत पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून चाचण्या करतोय, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते लोकांपर्यंत पोहोचवतोय। तर त्या दिवसापासून आजपर्यंत पाण्याचा कलर आहे तो जो गढूळ होता, गढूळपणा कमी झालेला आहे। प्रत्येक ठिकाणच्या चाचण्या करत असताना पाणी आपलं पिण्यायोग्य आहे। म्हणजे मोरबे असं समृद्ध धरण, समृद्ध पाणी साठा जो आपल्याला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मिळालं आहे, नक्कीच त्याचं पाणी जे आहे ते पिण्यायोग्य आहे। लोकांपर्यंत पोहोचवताना जबाबदारी प्रशासनाची हीच आहे की लोकांना मुबलक आणि योग्य पाणी पुरवठा, दूषित नसलेला पाणी पुरवठा लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे। नक्कीच या शटडाऊन नंतर थोडा पाण्याचा इश्यू झालेला आहे, पण लोकांनी ह्या बाबतीत घाबरून जायला नको। यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलंय, त्यांना कुठेही गढूळ पाणी किंवा पाईपलाईन गळती आढळल्यास त्यांनी त्वरित टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, जेणेकरून प्रशासनाचे कर्मचारी तातडीने तिथे पोहोचून दुरुस्तीचं काम करू शकतील। नेरूळ बेलापूर प्रभागात आपण पाहणी करतोय। नक्कीच ज्या क्रायटेरिया IS नी ठरवलेल्या आहेत की कशा पद्धतीने पाणी पिण्यायोग्य असेल, क्लोरीन कशा मात्रेत असायला पाहिजे, त्याची टर्बिडिटी कशी असायला पाहिजे, तर जे टेस्टिंग करतोय त्याच्यात ते पाणी पिण्यायोग्य दिसतंय। काही ठिकाणी बेलापूर प्रभागामध्ये पाण्यामध्ये कंटॅमिनेशन आढळलं, काही दूषितपणा आढळला, तर नक्कीच हे खऱ्या अर्थाने प्रशासनाला एक सुरुवात आहे की त्यांना दाखवून दिलं जाते की त्याच्या माध्यमातून, त्या दूषित पाण्याच्या माध्यमातून समजते की कुठे कुठे लिकेजेस आहेत। आत्ताच आपण जो टोल फ्री नंबर जाहीर केलेला आहे, नक्कीच त्या नंबरवर जर आपल्या काही कंप्लेंट्स असतील तर आपण नक्की आवर्जून फोन करा। का तर आज जर आपण आपल्या कंप्लेंट्स केल्या तर आपल्या लाईनी त्या पद्धतीने चेक केल्या जातील, कुठेही लिकेज छोटं जरी असेल तर ते चेक करून दुरुस्त केलं जाईल। म्हणजे प्रशासनाचे कर्मचारी आपल्यापर्यंत पोहोचतील, तिथं पाण्याची गुणवत्ता कशी आहे ती तर टेस्ट करतीलच, पण त्याच्यात काही दूषितपणा आढळला तर तात्काळ आपली लाईन चेक केली जाईल आणि तिथं काही लिकेज असेल तर ते दुरुस्त केलं जाईल। म्हणजे भविष्यात पावसाळ्यात जे समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतील त्या आज इथंच आपल्याला थांबवता येतील। त्या पुढे म्हणाल्यात की या मोहिमेचे 2 मुख्य फायदे प्रशासनाला आणि नागरिकांना मिळतील। पहिले म्हणजे गळती थांबवल्यामुळे पाण्याचा अपव्यय टळेल आणि जुलै महिन्यापर्यंत शहराला पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध राहील। दुसरं म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संभाव्य आजारांना वेळीच रोखता येईल। याच्यातून 2 फायदे आपल्याला होणार आहे।
एकतर लिकेजेस काढल्यामुळे आपला जो पाण्याचा साठा आपण सांगतोय का आता पुरा आहे, आपल्याला तो पुरवठा पूर्ण जुलैपर्यंत करायचा आहे, तर वाचवायचंय पाणी, तर त्याच्यातून पाणी बचत होणार आहे. आणि नक्कीच लिकेजेस जर डिटेक्ट झाले तर भविष्यात पावसाळ्यात जो मोठा पाऊस होईल तेव्हा गटरातून लाईन आहे, तर त्याच्या माध्यमातून लिकेजेसच्या माध्यमातून जे दूषित पाणी आपल्या पाईप मध्ये जाईल किंवा आपल्या घरापर्यंत पोहोचेल, तर ते आत्ताच आपण रोखण्यात यशस्वी होऊ आणि भविष्यात पावसाळ्यामुळे पाण्यामुळे जे आजार होतात ते आजार टाळण्याचा आपण नक्कीच प्रयत्नपूर्वक यशस्वी होऊ.